नमस्कार. सध्या मी उभा आहे कोल्हापूरच्या मुख्य प्रवेशद्वारावर. तसं म्हटलं तर कोल्हापूर हे वेगवेगळ्या गोष्टींनी जगप्रसिद्ध आहे. मग कोल्हापूरची कला असू दे, संस्कृती असू दे किंवा कोल्हापूरचा खेळ असू दे. पण मी आज तुम्हाला कोल्हापूरच्या खाद्य संस्कृतीची ओळख करून देणार आहे. या प्रवासाला आम्ही नाव दिले चवदार कोल्हापूर. चला तर मग आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन या प्रवासाला सुरुवात करूया. चला. कोल्हापूर मंदिरांचं, राजवाड्यांचं आणि तळ्यांचं शहर. ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभलेलं हे शहर. कुस्तीतल्या रांगडेपणापासून ते चित्रपटातल्या कलात्मकतेपर्यंत विविध पैलूंनी समृद्ध असं हे शहर. गुळाच्या गोडीपासून ते तांबड्या पांढऱ्या रस्स्याच्या झणझणीत स्वादापर्यंत खाद्यरसिकांना आकर्षित करणारं हे शहर. याच कोल्हापूरची अस्सल चव आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा सगळा खटाटोप. प्रवासानं खूप भूक लागली होती. कोल्हापुरात आल्यावर भुकेवर नियंत्रण ठेवणं खूप कठीण. आणि आपल्या या खाद्य भ्रमंतीची सुरुवात करतोय आपण कोल्हापूरच्या अस्सल मिसळपासून. चला तर मग. आपल्या अस्सल चमचमीत चवीसाठी प्रसिद्ध असणारी आणि आपल्या विनम्र सेवेसाठी प्रसिद्ध असणारी फडतरे मिसळ आता आपल्या चवीचा रौप्य महोत्सव साजरा करते. तोंडाला पाणी सुटले. चला स्टार्ट. एकदम चमचमीत मिसळ खाऊन पोट अगदी तृप्त झालेलं आहे. आता पोटोबा झालाय, आता बिटोबा म्हणजेच कोल्हापूरची अंबाबाई. चला तर मग. देवदर्शनाला जाण्यासाठी मी कोल्हापूरची पारंपरिक वेशभूषा म्हणजेच कोल्हापुरी फेटा आणि कोल्हापुरी चप्पल परिधान करण्याचं ठरवलंय. महालक्ष्मी मंदिर भारतातील प्रमुख शक्तिपीठांपैकी एक परिपूर्ण असं हे शक्तिपीठ. कोल्हापूरला आध्यात्मिक केंद्र बनवण्यात महालक्ष्मी मंदिर महत्त्वाची भूमिका पार पाडतं. दर्शन तर उत्तम झालेलं आहे, पण काय थोडंसं ऊन जरा जास्त आहे, त्यामुळे असं वाटतंय की आता थंडगार काहीतरी प्यावं. कोल्हापूरला शुगर बाउल ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. कोल्हापूरचा गूळ 7 समुद्रापार देखील पोहोचलाय. साखर आणि गूळ उत्पादनात भारतातील एक अग्रेसर शहर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. साखर उत्पादनाप्रमाणेच कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादनात देखील अग्रेसर आहे. कोल्हापुरात ताजं दूध प्यायला मिळतं. ताजं दूध पिण्यासाठी आम्ही सरळ गाठला कोल्हापूरमधला गंगावेश दूध कट्टा. कोल्हापुरात आल्यावर गंगावेश मधल्या दूध कट्ट्याला भेट द्यायला विसरू नका, कारण इथं तुम्हाला मिळतं म्हशीचं ताजं दूध, जे आरोग्यासाठी खूप पौष्टिक असतं. म्हशीचं दूध हे खूप पौष्टिक असतं बरं का. उगाच नाही कोल्हापूरचा मल्ल जगप्रसिद्ध झाला. कुस्ती कोल्हापुरातील सर्वात लोकप्रिय खेळ. कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज यांनी कुस्तीला राजाश्रय मिळवून दिला, ज्यामुळे या काळात भारतभरातून मल्ल कुस्ती खेळण्यासाठी कोल्हापुरात येऊ शकले. कुस्तीप्रमाणेच फुटबॉल हा खेळही कोल्हापूरकरांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनलाय. कोल्हापूर जगप्रसिद्ध आहे ते त्याच्या तांबड्या पांढऱ्या रस्स्यासाठी. त्याचा आस्वाद घेण्यासाठी मी पोहोचलो ते थेट हॉटेल पद्माला. कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा म्हणजे कोल्हापूरकरांचं पहिलं प्रेम. तसं म्हटलं तर मटणाचा झणझणीतपणा तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी मिळेलही, पण कोल्हापूरच्या मटणाला विशिष्ट चव आहे आणि म्हणूनच कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा अगदी जगप्रसिद्ध आहे. आणि जर ही टेस्ट तुम्हाला घ्यायची असेल तर कोल्हापूरला येणं मस्त आहे. तर आपण ही टेस्ट घेऊया याची.
ही आहे स्पेशल मटन लोणचं थाळी. सुक्का मटन, मटणाचं लोणचं, तांबडा रस्सा आणि हा पांढरा रस्सा माझा फेवरेट. खूप छान. A1 अगदी कोल्हापूर भाषेत सांगायचं तर नाद खुळा. तांबडा पांढरा रस्सा हे कोल्हापूरकरांच्या रांगड्या लोकांचं रांगडं खाणं म्हणून प्रसिद्ध आहे बरं का. रांगडेपणा हा कोल्हापूरकरांच्या स्वभावाची एक बाजू आहे, पण हे लोक मात्र मनानं अतिशय कलात्मक असे आहेत. कोल्हापूरला कलापूर असं म्हटलं जातं. विविध कलागुणांनी समृद्ध असलेलं हे शहर कलेचं माहेरघर आहे. बाबूराव पेंटर, भालजी पेंढारकर, जी कांबळे, जगदीश खेबुडकर अशा अनेक प्रतिभावंतांनी कोल्हापूरला कलापूर बनवला आहे. मराठी चित्रपटसृष्टीची पंढरी असलेल्या कोल्हापूरने आजपर्यंत अनेक रत्न या चित्रपटसृष्टीला दिली आहेत. सांस्कृतिक देवाणघेवाणीत खाद्यपदार्थ नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आलेले आहेत. पट्टीचे खवे असणाऱ्या कोल्हापूरकरांनी प्रत्येक पदार्थावर मनापासून प्रेम केलं आणि म्हणूनच आज एक साऊथ इंडियन पदार्थ पक्का कोल्हापुरी झालाय. चला त्याची चव घेऊया. सांस्कृतिक देवाणघेवाणीतूनच आलेल्या पदार्थाप्रमाणेच कोल्हापूरकर अस्सल कोल्हापुरी खाद्यपदार्थही विसरला नाही आहे. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे वडा आणि भेळ. वड्याचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही पोहोचलो ते थेट रंकाळ्यावर. रंकाळा कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणारा हा रंकाळा कोल्हापूरकरांचं आवडतं संध्याकाळ व्यतीत करण्याचं एक हक्काचं ठिकाण. रंकाळ्यावरून येणारी थंडगार हवा आणि प्रियदर्शिनीचा गरमागरम वडा, काय मस्त कॉम्बिनेशन आहे नाही. आणि त्याचबरोबर मिळणारी ही चटणी म्हणजे अगदी लाजवाब. कोल्हापूरला येऊन तुम्ही कोल्हापूर भेळची टेस्ट नाही घेतली तर तुमची खाद्यभ्रमंती अपुरीच राहिली मी समजा. आणि जेव्हा विषय निघतो कोल्हापूर भेळीचा तेव्हा कोल्हापूरकरांची पावलं वळतात ती या खाऊ गलीकडे. आणि गेली 47 वर्ष कोल्हापूरकरांच्या मनावर राज्य करणारं एकच नाव ते म्हणजे कोल्हापूरची राजाभाऊची भेळ. चला तर मग टेस्ट करायचे. तुम्हाला दिसणारी ही गर्दी फक्त आजची नाही आहे बरं का. तुम्ही कोल्हापुरात कधीही या, ही गर्दी तुम्हाला दिसणारच. कोल्हापूरकरांचे जीव की प्राण असणारी ही राजाभाऊंची भेळ आज तिसरी पिढी देखील अविरत ही सेवा देते कोल्हापूरकरांना. कोल्हापूरचं शांत आयुष्य आता हळूहळू गती पकडू लागलंय. मोठमोठ्या औद्योगिक संस्था आपले प्रकल्प इथे उभे करण्यास उत्सुक आहेत. शिक्षण, उद्योग, सोयीसुविधा सर्वच बाबतीत सुधारणा घडू लागल्या आहेत. बदलत्या काळानुसार कोल्हापूरमध्ये अनेक फास्ट फूड चेन रेस्टॉरंटही आले आहेत. कोल्हापूरकरांनी मोठ्या मनानं त्याचा स्वीकारही केलाय. पण कोल्हापूरकर मात्र आपली अस्सल चव विसरलेले नाही आहेत, हे विशेष. कोल्हापुरी मिसळ, कोल्हापुरी वडा, कोल्हापुरी मटन, खूप आवडतं. ठेचा भाकरी, लस्सी, मिसळ आवडती, तांबडा मिसळ, मिसळ, कोल्हापुरी मिसळ, वडापाव, नॉनव्हेज आवडते. कोल्हापुरी भेळ, कांदा भजी, कोल्हापुरी मिसळ पाव, कोल्हापुरी मिसळ, आपला पांढरा रस्सा. कट्ट्यावर दूध हे प्युअर दूध मिळते.